हाय, मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये. तर कसा वाटला माझा लुक? मी आता चेंज केलंय स्वतःला. म्हटलं थोडंसं आता आपण काहीतरी चेंज करावं. तर हा लुक केलाय माझी बहीण वैशाली देशमुख हिने. ही आहे ब्युटिशियन आणि मी हिला खूप मागे लागले होते की माझं जरा हेअरचं काहीतरी कर आणि मला थोडंसं चेंज करायचंय लुक. तर हिने आता करून दिले. अजून होतंय ते, म्हणजे अजून एक सेटिंग बाकी आहे. पण आम्हाला एक फंक्शन असल्यामुळे मला जायचंय. तर मग मी तिला म्हटलं आज तू काय ते बघ आणि मग अजून 2 दिवसांनी करणार. तर अजून मी हा लुक कोणाला दाखवला नव्हता. मी पहिल्यांदाच आता स्क्रीन समोर येतेय. तर कसा वाटला माझा लुक? थँक्यू वैशाली. तर आज आम्ही जाणार आहोत. आम्ही म्हणजे मी मुंजीला जाणार आहोत. तुम्ही परवा बघितलं केळवण, त्याच्यासाठी हिने मला तयार केलंय. हिचं वेस्टला म्हणजे डोंबिवली वेस्टला पार्लर आहे. आणि जर तुम्हाला काही मेकअप, हेअरस्टाईल किंवा अजून काही करायचं असेल, हिचं सलोन आहे, ब्युटी सलोन आहे. तर जर तुम्हाला काहीही करायचं असेल तर मी हिचा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आणि ऍड्रेस वगैरे देते. तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. बॅक साईडला थँक्यू. तर आता मी हॉलवर निघाले मुंजीला. ओके, इकडे बघ जियान. गुड. सावधान सुमुहूर्त सावधान रामो राजमणे सदा विजयते. नंतर बटू चेंज करून आल्यावर आम्ही छान छान फोटो काढले आणि मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर आली जेवणाची वेळ. तर तुम्ही बघाल तर जेवणामध्ये इतके सुंदर प्रकार होते. आणि मी स्वतः भेंडीची भाजी कधी न खाणारी, मी काल फक्त भेंडीची भाजीच खाल्ली आहे. इतकी टेस्टी भाजी होती, तीही बिना कांदा लसणाची. हे पा, खरंच छान जेवण होतं. आणि अतिशय उत्तम प्रकारे अमोल जे या हॉलचे मालक आहेत त्यांनी सगळं मॅनेज केलं होतं. तर आता आपण त्यांनाही भेटूया आणि काही गोष्टी त्यांच्याशी बोलूया. हे आहेत मिस्टर अमोल असिनकर. तर हा यांचा इथला हॉल आहे. आणि मला जरा फक्त तुम्ही सांगा की तुम्ही इथे किती वर्षापासून हा हॉलचं काम चालू आहे आणि काय ते बद्दल माहिती द्या. Actually हॉल चालू केला माझ्या आजोबांनी हा 96 साली, 1996 साली. आणि नंतर वडील बघत होते. हा नंतर आता वडील रिटायर होऊन मग आता पूर्णपणे मी बघतो. अच्छा. हा, आणि सांगायचं म्हणजे यांच्याकडनं मलाही खूप ऑर्डर्स मिळतात आणि यांच्याकडचं जेवण अतिशय उत्तम प्रतीचं असतं. त्यामुळे अगदी आम्ही खुश असतो. इकडे काय प्रोग्राम आहे म्हटल्यावर आम्हाला लगेच यायला आवडतं तुमच्याकडे. तर खरंच छान असतं. आणि इथे म्हणजे व्हेज नॉन व्हेज दोन्ही असतं की कसं काय, तुम्ही जरा हे सांगा. व्हेज त्याच्यामध्ये पण आमचं स्पेशालिटी ब्राह्मणी पद्धतीचं हा असं मसाले भात, सोलकढी, टोमॅटोचं सार, डाळिंबाची उसळ, भरलं वांग्याची भाजी, काही ब्राह्मणी पदार्थ जे आहेत, हा मोदक, पुरणपोळी, आमरस, हे सगळं टिपिकल पदार्थ जे आहेत ते आम्ही स्वतः इकडे बनवतो. ओके ओके. आणि म्हणजे इथे तुमचा स्टाफ वगैरे सगळे इथे आहे तसं भरपूर असं. आणि किती हॉल टोटल इथे आहेत? म्हणजे इकडे टोटल 3 हॉल आहेत. हा
फर्स्ट फ्लोअरला एक मिनी हॉल आहे, हा ग्राउंड फ्लोअरला एक मीडियम आहे आणि ग्राउंड फ्लोअरला नॉन एसी आहे तो हा मोठ्या प्रमाणात. तिकडे 350 लोकांची सिटिंग कॅपॅसिटी आहे. अच्छा. आणि हे ओपन जे आहे ते ह्याची त्याची ओके ओके. इथे हा म्हणजे हा एक ओपन आहे पूर्ण हॉल, हे बघा. आणि एक इथून असा वरती आहे. आणि आता जिथे प्रोग्राम चालू आहे, मी जिथे होते ते तिकडे आतमध्ये आहे. असे ह्यांचे 3 हॉल आहेत आणि खूप सुंदर आहेत, मस्तच. अगदी जेवण तर अप्रतिमच असतं. आणि मेन म्हणजे ही व्यक्ती छान असल्यामुळे सर्व छान आहे. तर खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला काय सांगाल तुम्ही? ऑल द बेस्ट. तुम्ही असंच हे करत राहा, हो प्रगती करत राहा. हो हो हो, नक्की नक्की. थँक्यू. थँक्यू. हे बटूच्या आईने दिलेले, म्हणजे रम्या आणि योगेशने दिलेले रिटर्न गिफ्ट्स. हे माझ्या लेकीसाठी म्हणजे सोनूसाठी करवलीचा मान दिलाय. आणि हे आम्हाला रिटर्न गिफ्ट्समध्ये करंडा आणि सुंदर अशी एक छानशी पर्स दिलेली आहे. तर हे असे छान गिफ्ट्स घेऊन आम्ही घरी परतलो. तर आत्ताच मी आलेले आहे हॉलवरनं. आणि आपण बघितलं असेल श्री साई हॉल म्हणून आहेत, जे डोंबिवलीमध्ये आहे. तिकडे आम्ही आता मुंजीचा प्रोग्राम पार पडला आणि मी जस्ट घरी आले. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग? छोटासाच बनवला मी, काही फार अगदी शूट केलं नाही आज, पण मजा आली. अगदी स्वीट अँड शॉर्ट प्रोग्राम होता, तर खूपच मजा आली. आणि अजून तुम्हाला काय काय बघायला आवडेल नेहमीप्रमाणेचा माझा प्रश्न. तर बघत चला आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.